साईमाई सकाळ. आज आहे दिवस 7वा आणि शेवटचा. आज आम्ही पोहोचणार आहे श्री क्षेत्र शिर्डी. साईराम. आता किती किलोमीटर आहे आपलं? 29. आता 29 किलोमीटर पार पाडून आम्ही आता पोहोचणार आहे श्री सद्गुरू साईनाथ महाराजांचे दर्शन घ्यायला. हा दिवस शेवटचा आहे. भेटूया आपण पुढे. थोडं आता सर्वजण निघालेले आहे. त्याला सुरुवात होते. अनंत कोटी ब्रह्मांडी नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई श्री साई. साईराम. साईराम साईराम. ओम साई. साईराम. ओम साईराम. सगळे आलेले आहे. तालुका दिसत नाही. ओम साईराम. ओम साईराम. आता 4:45ला आपण सुरुवात केली होती. आता बहुतेक आपण 1 तास चाललो, म्हणजे 5 किलोमीटर पार पाडलेले आहे. 5 ते 6. आता पुढे जाऊ. आता थोड्याच वेळात 5 किलोमीटर नंतर आपला पहिला नाश्ता येणार आहे. तो नाश्ता वगैरे करू आणि भेटू. आता भरपूर आपली पहिली वाली चाललं इम्पॉर्टंट आहे. 2 तासाची आपल्याला स्पीड पण भेटते आणि आपला डिस्टन्स पण कव्हर होते. त्याप्रमाणे आपल्याला दुसरे चालायला पण चांगलं वाटते, कारण दुसरा जो किलोमीटर बाकी आहे. बरोबर. ही मॉर्निंग फर्स्ट चाल लय इम्पॉर्टंट आहे. बोला ओम साई. ओम साईराम. भरपूर खड्डे आहे रोड. शेवटचा रोड जरा खराब दिसतोय. चला आता आपण चाल पूर्ण करूया. नाश्त्याला डायरेक्ट व्हिडिओ काढू, कारण की व्हिडिओ जास्त काढणं जरा घातक ठरू शकतं. ओम साईराम. ओम साईराम. दोन्ही भावटी पुढे पुढे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. पुढचा ओम भावटा. साईराम मामा. ओम साईराम. हा पुढचा भावटा, हा मागचा भावटा. दोन्ही भावटे पुढे, दोघे पण पुढे. एक साथ 15 वर्षामध्ये पहिल्यांदा बघतोय दोन्ही बावटे एका 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 बरोबर चालतायत. 15 वर्ष. ओम साईराम. ओम साईराम. साईराम साईराम. 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 किती वाजलेले आता? बरोबर 6:21. चहा बटर. ओम साईराम. ओम साईराम. तोरण पाठचे. ओम साईराम. चहा आणि बटर खाऊया, थोडीशी ऊर्जा भेटेल. काय बोलते मच्छा? ओम साईराम. पहिल्यांदा ओम साईराम. आता इलंदादा बिच्चू आलेले आहे. थोडंसं आपण चहा घेऊया, थोडीशी अजून ऊर्जा भेटेल. मग थोडंसं अजून पुढे जायला गती भेटेल. ओम साईराम. ओम साईराम. आता आम्ही एकदम पुढे आलेलो आहे. भरपूर म्हणजे भरपूर, कारण की पालखी समोर आहे. पालखीचे गाणे अशी मनाला आमची लागत चाललेले आहे आणि पालखी आम्हाला घेऊन चाललेली आहे. जसा जसा पालखीचा आम्हाला आवाज येतो तसे तसे आमचे पावलं चालत आहे. भरपूर आनंद होतो. काय मच्छा? ओम साईराम. बरोबर की नाही? बरोबर. कसं कधी आम्ही पुढे एवढे आलो आम्हाला कळलंच नाही, कारण की आता पुढे पालखी आहे. पालखीचा आवाज थोडा थोडा येत आहे. त्यांची गाणी ऐकून ऐकून आम्ही पुढे जात आहे. ओम साईराम. फायनली पोहोचलेलो आहे आपण 6 वाजता आपल्या 4 रस्त्यावर. सायली गाव नाही, सायली गावामध्ये. ओम साई. आणि आपल्याला चालवलेलं आहे भरपूर मच्छिंद्र शिर्के. ओम साईराम. आता थोडीशी इथे विश्रांती घेऊया, सर्वजण येऊ दे, नंतर मग एकत्र जाऊ पुढच्या प्रवासाला. ओम साईराम. नाश्ता केला. आता नाश्ता करून आम्ही आलेलो आहे आणि अर्ध्या तासाच्या नंतर आलेले आहे. ओम साईराम. आता आपल्याकडे आलेले आहे रमेश काका. आता अर्धा तास वाट बघून आलेले आपले रमेश काका. तर रमेश काका 2 शब्द सांगा आपल्याला. तुम्हाला हा दिवस 7व्याचा
प्रवास कसा वाटला आतापर्यंत? चांगला वाटला. भरपूर चांगला वाटला. हां आणि आपली बाकीची मंडळी कुठे आहे? आहे पाठीमागे आहे. आणि मी आता माझं 4थी ट्रिप आहे म्हणजे. तर मला लय म्हणजे आनंद वाटते. आलं काय जरा शांत वाटते आणि चांगलं वाटते. मी दरवर्षी येतो शिर्डीला. ओम साई, श्री साई राम. दिवस 7वा शेवटचा कसं वाटतंय? बरं वाटतंय. लवकर जबरदस्त. तुम्ही लवकर आला असता तर आपण पालखी सोबत नाचलो असतो. पालखी आताच ठेवलेली आहे. आता वाटते मला मुलीला दर्शन दाखवायचं आहे साईबाबांचं. बस एवढंच राहिलेलं आहे. नक्की 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 होईल. आपल्या गावामध्ये इतिहास झालेला आहे. तो म्हणजे पहिली मुलगी, ती पण 16 वर्षाची, आपल्या गावातून घरातून पाऊल टाकून निघणारी, आपल्या वेसाव्या गावातून निघणारी आणि शिर्डीला पोचणारी, तीच म्हणजे आपली वेदिका नंदकिशोर टपके. तर यांच्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ बघत असेल ना, तर वेदिकासाठी तुम्ही आधी जोरदार ताल्या वाजवा. का जबरदस्त तिने प्रवास केलेला आहे, हसत खेळत एकदम. जरा पण तिला असं काही वाटलं नाही. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. नाचाव झालं काय? अरे काय करते? नाचाव जाऊया नाचाव.
गागी. ओम साईराम ओम साईराम मित्रांनो. आजचा दिवस आणि आमच्या सोबत साईबाबाची पालखी आहे आणि आम्हाला आनंदाने घेऊन जाते शिर्डीला. आत्ता फक्त शेवटचं 14 किलोमीटर बाकी आहे, तुम्ही बघू शकता. आणि रोड पण आपले चांगले झालेले आहेत. शैलेश दादा फणसे आले. नको ते ओम साईराम. ओम साईराम. व्यवस्थित एकदम नाचत वाजत गाजत आम्ही चाललेलो आहे, एकदम व्यवस्थित. हा प्रवास चाललेला आहे सुखाचा, आनंदाचा आणि स्वर्गाचा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साई. आणि पुढच्या वर्षी केवळ दादा मला बोलत आहे की अष्टमी नायक आहे मांडवेगळी कोम जेव्हा संस्थाची. आता लवकरच आपल्याला अष्टमी लवकरच तयार होणार आहेत अष्टविकला. मला असं वाटते, अनुभव वाटते, एवढे वर्षाचा सर्वजण चालत जातात. ते काही जणांचे वर्षव घातले इच्छा आहे का अष्टविनायक मांडवी गलीमधून निघाली पाहिजे. तर आता बघूया आम्ही शिर्डीला पोहोचल्यावर काय होते आणि काय नाही. आमच्या पाठीशी भरपूर मोठी लोक आहेत सपोर्ट करायला आणि त्यांच्याशिवाय काय होत नाही. जसे पंकज, जगू, आवी, प्रयाग, मितेश हे सर्व काय बोलले तर अष्टविनायक नक्की होणार. आणि मेन सिंहाचा वाटा म्हणजे काय सर्व गावातून लोक येतात आणि गाव मांडवी गली सर्वांना घेऊन जाते, कोणाला नाही बोलत नाही. बोलो ओम साईराम. ओम साई. ओम साईराम. 7:30 वाजलेले आहे. वाजत गाजत नाचत शिर्डी फक्त 3.5 ते 4 किलोमीटर राहिलेला आहे. आनंद भरपूर होत आहे. केवळ भाऊ गागी कुठे चालला? आनंद भरपूर होत आहे. आता 3 किलोमीटर राहिलेलं आहे शिर्डी आणि साईबाबाचं दर्शन घेऊन बोला ओम साईराम. ओम साईराम. पहिला नाश्ता आहे ही उसल मिसल आहे. मस्त पालखीने आम्हाला धावडलं, मस्त पालखीला एन्जॉय, नाचलो, डीजे बीजे होता.
सर्व साई भक्तांची गाणी, एकविराची गाणी, हिंगला देवीची गाणी खूप नाचलो, धमाल केली. पहिलीच वारी आहे, खूप आनंदात आहे. बोला ओम साईराम. नाचत नाचत कसे 16 किलोमीटर कापले 3 तासात ते काय समजलंच नाही. पण आता लवकरच 4 किलोमीटर राहिलेलं आहे. ओम साईराम. भेटू 3 किलोमीटर भेटू, नंतर मग साईबाबाचं दर्शन घेऊ. ओम साईराम. आता फक्त 3 ते 4 किलोमीटर राहिलेलं आहे. लवकरच आपलं श्री क्षेत्र शिर्डीमध्ये जाऊन साईनाथाचं दर्शन होणार आहे. ओम साई. श्री साई. काल पावसाचं हो आगमन, निघालो हिंगला देवीला वंदून. काल पावसाचं हो आगमन, निघालो हिंगला